आणि आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय। समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केल्याचं समजतं। बॅड्स ऑफ बॉलिवूड विरोधात वानखेडे यांनी एक याचिका दाखल केलेली आहे। नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। वेब सिरीजमध्ये वानखेडे यांच्याशी संबंधित पात्र दाखवल्याचा आरोप या याचिकेमार्फत करण्यात आलेला आहे। नुकतीच ही सिरीज प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच विरोधात आता समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्याचं समजतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। योगेश माने आपल्यासोबत आहेत। योगेश, काय अपडेट आहे? अधिकारी आहेत समीर वानखेडे यांनी जी दिल्ली उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की आर्यन खानचा जो नवीन सिरीज येते जे बॅड्स ऑफ बॉलिवूड त्याच्यामध्ये नार्कोटिक्स विभाग आणि त्याच्याशी संबंधित काही जी चित्र तयार केलेली आहेत किंवा फिल्म तयार केलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा अपमान केलेला आहे, त्यांचा एक मजाक म्हणजे एक त्यांचा हास्यास्पद काहीतरी गोष्ट व्यूहरचना केल्याची त्या चित्रामध्ये त्याच्यामध्ये तो आरोप करण्यात आलेला आहे। यांच्यामुळे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा जे रेड चिली संस्था आहे फिल्मशी संबंधित आणि गौरी खान त्याशिवाय नेटफ्लिक्स यांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि त्याच्या विरोधात मानहानीचा जो खटला आहे तो दाखल करण्याची विनंती केली आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।